गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगली. आज आपण इयत्ता दुसरी इंग्लिशचा क्लास घेणार आहोत. दे अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेला आहात. एकच महिना आपल्याला स्पर्धा परीक्षेला आहे. जानेवारीमध्ये आपली आय एम विनरची फायनल परीक्षा आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यावर्षी इयत्ता दुसरीचा आपला पेपर एकच असणार आहे. 75 प्रश्न 150 गुणांचा. त्याची माहिती तुम्हाला आपले मार्गदर्शन सर देतातच. तर बघा, आजचा आपला जो घटक आहे तो घटक म्हणजे कोणता आहे, तर नंबर्स. नंबर्स मध्ये आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये 1 to 100 नंबर्स आणि स्पेलिंग्स याच्यामध्ये तुम्हाला काय करतात, प्रश्न विचारले जातात. आता 1 to 100 स्पेलिंग्स तुम्हाला आले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आपण प्रश्नानुसार याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते प्रश्नानुसार आपल्याला काय करायचं आहे, नंबर्स हा घटक आपण आता शिकायचा आहे. आलं लक्षात? तर बरोबर जोडी ओळखायची आहे. इथं दिलेलं आहे याच्यामध्ये प्रश्न देणार आहे 6 बरोबर जोडी ओळखायची असा याच्यामध्ये प्रश्न येतो. तर आपल्याला काय करायचं असतं, ह्याच्यामध्ये बरोबर जोडी ओळखायची असते, म्हणजे बरोबर स्पेलिंग ओळखायचं असतं. तर कोणत्या नंबरचं बरोबर स्पेलिंग आहे ते तुम्ही ओळखायचंय फळावर. सेकंड, नंबर ऑफ वर्ड्स. वर्ड्स मध्ये नंबर्स आहेत आणि परत त्यांचं काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा दिलेले आहेत, नंबर्स मध्ये सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, तर बघा 20, 20, 13, 23, 17, 70, 17, 19, 9, 19 असे दिलेले आहेत. त्याच्यातला बरोबर कोणता आपला पर्याय आहे तो ओळखायचा आहे. बरोबर स्पेलिंग ओळखायचं आहे. तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये, ऑप्शन नंबर हा एक. तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये, तर 79 हा आपण शब्दात कसा लिहायचा आहे. शब्दात म्हणजे इन वर्ड्स. इन वर्ड्स पहिला ऑप्शन. 78 दुसरा ऑप्शन. 70 तिसरा ऑप्शन. 77 आणि चौथा ऑप्शन आहे याच्यामध्ये 79. तर हा अंक जो दिलेला आहे 79 हा शब्दात तुम्ही कशा प्रकारे लिहिणार. त्याच्यानंतर लास्ट 85. 85 हा अंकात कसा तुम्ही लिहिणार आहात. त्याच्यामध्ये हा चौथा प्रश्न झाला. हा पहिला प्रश्न, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा प्रश्न. त्याचे ऑप्शन बघा. 85 हा तुम्ही अंकात कसा लिहिणार आहे. तर इथं चार प्रश्न दिले आहेत. 1 to 100 नंबर्स इन वर्ड्स आणि इन नंबर्स मध्ये आपल्याला विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 to 100 नंबर्स तुम्हाला अक्षरात आणि अंकात पाठ पाहिजेत. त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आपण प्रश्नानुसार याचा आता अभ्यास करायचा आहे. आता पहिला प्रश्न कोणता दिलेला आहे, 6 7चं स्पेलिंग दिलेलं आहे. 7 6चं स्पेलिंग दिलेलं आहे. 10 दिले आहे. 12 मग ह्यातली बरोबर जोडी ओळखायची आहे. इथं काय करायचं तुम्हाला, त्याच्यासाठी 1 मिनिट मी वेळ देणार आहे. 1 मिनिटाच्या आत तुम्ही काय करायचे, हे चार प्रश्नांची उत्तरं बरोबर शोधून काढायची आहेत. 1 मिनिट वेळ तुमचा आता सुरू होतोय.
बरोबर व्यवस्थित उत्तर शोधायचे. तर बघा ह्याची उत्तर 1 मिनिट वेळ दिला होता तुम्ही सेल्फ स्टडी करायसाठी. आता नंबर्स हा जो घटक आहे त्याच्यामध्ये बघा पहिला सिक्स आहे, चुकीची जोडी ओळखायची होती. त्याच्यामध्ये सिक्स दिलेला आहे नंबर आणि इन वर्ड्स मध्ये म्हणजे शब्दामध्ये सेव्हन दिलेला आहे, म्हणजे ही चुकीची आहे. बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. इथं सेव्हन अंकात दिलेला आहे नंबर्स मध्ये आणि इथं सिक्स वर्ड्स मध्ये दिलेलं आहे, म्हणजे ही सुद्धा चुकीची जोडी आहे. इथं 10 लिहिलेलं आहे आणि इथं टेनचं स्पेलिंग सुद्धा बरोबर लिहिलेलं आहे, ही बरोबर जोडी आहे. त्याच्यानंतर 12, इथं 11 लिहिलंय पण इथं 12च स्पेलिंग लिहिलंय. 12 म्हणजे 1 to 12 याचं उत्तर येते, म्हणजे ही सुद्धा जोडी चुकीची आहे. त्याच्यामध्ये बरोबर जोडी आहे ते ऑप्शन आपला बरोबर येणार आहे, ऑप्शन नंबर 3, टी आणि 10. त्याच्यानंतर बघा 20, TWENTY. प्रत्येक प्रत्येक स्पेलिंग चेक करून पाहायचं आहे. TWENTY 20, THIRTEEN 13 लिहिलंय पण इथं 23 दिलेलं आहे. त्याच्यानंतर 70 दिलेलं आहे, SEVENTY 70 दिलेलं आहे पण इथं लिहिलंय 17 लिहिलेलं आहे. इथं 70 म्हणजे 7070 येणार आणि इथं लिहिलेलं आहे ते 1770. त्याच्यानंतर बघा 9, NI 9चं स्पेलिंग दिलेलं आहे पण इथं 19 लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे इथं? 19 लिहिलेलं आहे आणि इथं स्पेलिंग काय दिलेलं आहे? 9चं दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामधली बरोबर जोडी आहे ऑप्शन नंबर 1, 20. आलं लक्षात? पुढे बघा 79 शब्दात लिहायचं आहे. 79 हा आपण शब्दात कसा लिहितो बघा, इथं SEVENTY 70चं स्पेलिंग बरोबर आहे पण इथं पुढे काय लिहिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. बरीच मुलं काय करतात 79 आहे 70 म्हटल्यावर ऑप्शन नंबर 1लाच काय करतात? गोल करतात. पण 70 लिहिल्यानंतर पुढे 8 लिहिलेलं आहे म्हणजे इथं 78 होणार आहे. त्याच्यानंतर 70, SEVENTY प्रत्येक ऑप्शनचं स्पेलिंग आपला वाचणं गरजेचं आहे की चुकीचं स्पेलिंग सुद्धा आता प्रश्न विचारतात. 70 म्हणजे 7070 पण आपल्याला 79 पाहिजे आहे. इथं 77 लिहिलेलं आहे, SEVN7 म्हणजे हा सुद्धा ऑप्शन काय चुकीचा आहे. पुढे आहे चौथा ऑप्शन आहे 79, SEVENTY 79, 79. त्याच्यामध्ये बरोबर हे 79 हे बरोबर आहे. पुढे बघा EIGSTY 80 आणि 5. आता इथं काय दिलेलं आहे? 85. जर तुम्हाला येत असेल तर 85, 85 म्हणजे 8 आणि 5. आलं लक्षात? तर 87 इथं आहे, इथं 95 आहे, इथं 75 आहे आणि इथं 85 आहे, म्हणजे ह्याच्यामधला बरोबर पर्याय आहे 85.
बरोबर पर्याय आहे 85, त्यामुळे ह्याचा ऑप्शन नंबर आहे 85. आलं लक्षात? म्हणजे नंबर्सवर कशा प्रकारे प्रश्न विचारतात हे आपण प्रश्नांनुसार आपण इथं काय करत आहोत, उत्तर शोधत आहोत. पुढचे प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. त्रिकोणात किती त्रिकोण आहेत? त्रिकोणात किती त्रिकोण आहेत असं विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 6, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 5, ऑप्शन नंबर 4 7. ओके, पुढे बघा. पुढे तुम्हाला बरोबर जोडी कोणती ओळखायची आहे? 6, ऑप्शन नंबर 2 11, तिसरा ऑप्शन 9, चौथा ऑप्शन बघा. ह्याच्यामधली बरोबर जोडी ओळखायची आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये त्रिकोणात किती त्रिकोण आहेत हे ओळखायचं आहे. पुढे बघा. हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न. इन वर्ड्स म्हणजे याचं स्पेलिंग वर्ड्स मधलं कोणतं बरोबर आहे बघा. 90 पहिला ऑप्शन, दुसरा 99, तिसरा 98, चौथा 5. आता 100चं कोणतं स्पेलिंग पर्यायातील बरोबर आहे सांगायचं आहे. 100चं करेक्ट स्पेलिंग कोणतं बरोबर आहे? बघा, एकूण 4 प्रश्न आपल्या समोर आहेत. नंबरचा घटक आपला चालू आहे. त्याच्यामध्ये आपण प्रश्न पद्धतीनुसार हा घटक आपण शिकवतो आहोत. म्हणजे कसे प्रश्न पडतात नंबर्सवर. त्रिकोणात किती त्रिकोण आहेत? पुढचा प्रश्न आहे, हे नंबर्स जे आहेत चित्र पद्धतीनं ते तुम्ही ओळखायचे आणि त्यानुसार त्याचं योग्य उत्तर तुम्हाला काढायचंय. आलं लक्षात? पुढे बघा. 99 इन वर्ड्स म्हणजे 99 हा वर्ड्स मध्ये कसा लिहाल आणि 100चं करेक्ट स्पेलिंग याच्यामध्ये कोणतं आहे याचं उत्तर परत तुम्हाला एक थोडा वेळ दिला जाईल. त्याची उत्तर तुम्ही 1 मिनिटात सांगायची आहे.
त्रिकोणात किती त्रिकोण आहेत? प्रश्न नीट वाचायचा आहे. दिलेलं 99 हे वर्ड्स मध्ये कसं लिहाल? दुसरं आहे, चित्र दिसतात त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे? चित्र मोजून संख्या लिहायची आहे. बघा ह्याचं उत्तर आता, त्रिकोणात किती त्रिकोण आहेत? बऱ्याच मुलांनी आता हा त्रिकोण सुद्धा काउंट केला असेल, पण हा त्रिकोण काउंट करायचा नव्हता. त्रिकोणात किती त्रिकोण आहेत? 1 2 3 4 5 6 7. टोटल ट्रायंगल्स आर 7. म्हणजे इथं 6 लिहिले, SI 6, TWO 2, FIB 5 आणि SCVN 7. म्हणजे त्रिकोणात किती त्रिकोण आहेत? त्रिकोणात 7 त्रिकोण आहेत. 1 2 3 4 5 6 7. हा, म्हणजे 7 त्रिकोण आहेत. आता काय करायचं आहे? काउंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे आता इथं बघा 1 2 3 4 5 6 7, पण इथं लिहिलेलं आहे 6. 1 2 3 4 5 6 7, इथं लिहिलेलं आहे 9. म्हणजे हे पण रॉंग. दिस वन ऑल्सो रॉंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथं 11 लिहिलेलं आहे ELEVEN. हे स्पेलिंग बरोबर आहे. पुढे नेक्स्ट चेक करूया. 1 2 3 4 डॉट्स आर देअर, पण इथं लिहिलेलं आहे 5. 4 डॉट्स दिलेला आहे, पण तिथं 5 लिहिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. हिअर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. सी नेक्स्ट. 99 इन वर्ड्स म्हटलेलं आहे. आता इथं NINE TY 90, 90 90, NIGSTY NINE 99, NIGSTY 9. हे याच्यामध्ये बरोबर आहे. दुसरा ऑप्शन NIGSTY EIGST 8 हा चुकीचा ऑप्शन आहे, आणि FIB हा सुद्धा चुकीचा ऑप्शन आहे. म्हणजे 99 वर्ड्स मध्ये आपण 99 अशा पद्धतीनं लिहितो. 100 कसं लिहितो? HUNDRED. 100चं स्पेलिंग लिहायचं आहे आपल्याला, करेक्ट स्पेलिंग लिहायचं आहे. 100चं करेक्ट स्पेलिंग काय? HUNDRED. म्हणजे इथे HUDRED हे पण रॉंग, हे पण रॉंग. HUNDRED, दिस वन इज द करेक्ट आन्सर. HUND हे पण रॉंग आन्सर आहे. मग ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे 1 to 100 वर आपल्याला स्पेलिंग कसे विचारतात, प्रश्न कसे पडतात, त्याचा एक प्रश्न मी तुम्हाला इथं समोर काय केलेला आहे, डाटा तुमच्या समोर मी दिलेला आहे की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील, कशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत, हे आता आपण इथं बघितलं. त्याच्यामध्ये आपल्याला बुकमध्ये काय दिलेले आहेत, म्हणजेच काय, चुकीची जोडी ओळखा, बरोबर जोडी ओळखा. त्याच्यामध्ये नंबर्स देतात, ते नंबर्स वर्ड्स मध्ये देतात. मग ते बरोबर आहे का चुकीचं, याच्यासाठी तुम्हाला स्पेलिंग वर्ड्स मध्ये आणि नंबर्स मध्ये लिहिता आले पाहिजेत. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं फिगर्स देतात छोट्या छोट्या, आणि त्या काउंट अँड राईट करायच्या असतात आपल्याला. काउंट अँड राईट मध्ये आले, काउंट राईट केलेलं असतं, पण आपल्याला ते काउंट व्यवस्थित केलंय का हे आपल्याला तिथं योग्य पर्याय लिहायचं असतो. पुढे आहे स्पेलिंग. स्पेलिंग म्हणजे 57 दिलेलं असतं, आणि ते आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं असतं, इन वर्ड्स मध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला काय यायला पाहिजे, हा व्यवस्थित आपल्याला काय यायला पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे. 57चं स्पेलिंग आलं पाहिजे, 66चं स्पेलिंग आलं पाहिजे, 89चं स्पेलिंग करेक्ट आलं पाहिजे. मग अशा पद्धतीने आपल्याला काय पाहिजे, करेक्ट स्पेलिंग हे आले पाहिजे. ओके. आपला आता हा घटक आपला कंप्लीट झालेला आहे. कोणता घटक होता आपल्याला, की वर्ड पझल्स अँड रायडर्स, हा घटक आता इथं आपला
कंप्लीट झालेला आहे. सॉरी, 1 to 100 नंबर्स हा घटक कंप्लीट झालेला आहे. ह्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, आता मी तुम्हाला हे पूर्ण प्रश्न घेऊन शिकवलेला आहे, त्याचं तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायचे. ओके. पुढचा जो घटक आहे तो आहे वर्ड्स पझल अँड रॅडल्स. त्याच्यावर कसे प्रश्न पडतात बघा. वर्ड पझल्स. वर्ड वर्ड पझल्स ह्याच्यावर जे प्रश्न विचारतात ते कशा पद्धतीने विचारतात हे आता आपल्याला इथं बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय करतात, तर ह्याच्यामध्ये चौकटीत अक्षर देतात आणि मधलं अक्षर आपल्याला ओळखायचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रश्न प्रकारानुसार जाऊया. एन टी एम एन मधलं अक्षर इथं कोणतं येतं ते आपण शोधायचं आहे. ह्याच्यामध्ये ऑप्शन बघा, वी ओ ए, चौथा आहे एन. ओके, नेक्स्ट बघा. इथं डबल पी एल ई, इथं आहे टी आर ए टी आर आय एन. त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, ए, दुसरा ऑप्शन आहे टी, तिसरा ऑप्शन आहे एल आणि चौथा ऑप्शन आहे ओ. तर याच्यामध्ये योग्य कोणता शब्द व्यवस्थित मॅच होतो ते आपण इथं लिहायचं आहे. बघा, एम डॅश एन एन टी टी आर डॅश आय एन डबल पी एल, याच्यामधले कोणता होतो बघा मॅच बरोबर, ते तुम्ही शोधायचं आहे. तर स्वतः ऑप्शन एखादा शोधा, त्याच्यामध्ये कोणता ऑप्शन तुमचा व्यवस्थित मॅच होतो हे तुम्ही सांगायचं आहे. तर बघा, इथं एम ए एन आणि काय करायचं, ऑप्शन मधले प्रत्येक शब्द घालून बघूया. पहिला शब्द आहे बी, एम बी एन होता का कोणता अर्थपूर्ण शब्द नाही, मग हा एक पर्याय कट. एम ओ एन होतो का, मून होत नाही. एम डबल ओ एन मून होतो. एम ए एन मॅन होतं का,
MAN मॅन बरोबर होतं. ANT अँट म्हणजे मुंगी हे सुद्धा बरोबर होतं. MAN मॅन म्हणजे माणूस हा बरोबर होतो. आणि ANT अँट हा बरोबर होतो. पुढे बघा TR-AL प्रत्येक शब्द आपण इथं वापरून बघूया पर्यायातील. TRA वापरूया. TRAIN ट्रेन रेल्वे बरोबर होतो. APPLE ऍपल हा सुद्धा बरोबर होतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 ह्याच्यामध्ये बरोबर आहे. आलं लक्षात? म्हणजे असे जे आहेत ते वर्ड पझल आपल्याला इथं काय करतात विचारले जातात आणि त्या पद्धतीने आपण काय करायचं असतं त्याची उत्तर आपल्याला लिहायची असतात. ओके, पुढे बघूया आता. त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारतात बघा. अवघड अवघड शब्द मी फळ्यावर सांगणार आहे तुम्हाला. हा सुद्धा त्याच्यानंतरचा एक महत्व पझल मध्ये विचारतात बघा. हा प्रश्न हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. लक्ष द्या. तुम्हाला काय करतात इंग्लिश मध्ये वाक्य देतात आणि ते मराठीमध्ये पण देतात. त्याचा पर्याय मात्र इंग्लिश मध्ये आपला पझल्स असते ती. उदाहरणार्थ बघा. इट हॅज 3 ब्लेड्स. 3 म्हणजे माहितीये तुम्हाला. हॅज म्हणजे माहितीये. ब्लेड्स BLADES ब्लेड्स. ब्लेड्स म्हणजे काय पाती. इट हॅज 3 ब्लेड्स. त्याला 3 पाती असतात. दे गो राऊंड अँड राऊंड. राऊंड राऊंड म्हणजे गोलाकार फिरणे. राऊंड अँड राऊंड म्हणजे गोलाकार फिरणे. इट गिव्ह कूल एअर. आपल्याला कूल म्हणजे काय थंड. ते आपल्याला थंड वारा देतं. कोण असणार सांगा. मराठीत कसं दिले याला 3 पाती असतात. ते गोल गोल फिरतात. थंड हवा देतात. हे काय आहे तर ऑप्शन नंबर 1 लॅम्प. ऑप्शन नंबर 2 ट्री. ऑप्शन नंबर 4 हाऊस अँड ऑप्शन नंबर 4 3 हाऊस अँड ऑप्शन नंबर 4 फॅन. तर याच्यामध्ये आपल्याला काय लॅम्प हवा देत नाहीये त्यामुळे तो ऑप्शन कट. हाऊस सुद्धा आपल्याला काय हवा देत नाही त्याला काय 3 पाती असतात का नाही तो सुद्धा ऑप्शन कट. ट्री ट्री पासून आपल्याला हवा मिळते पण त्याला 3 पाती असतात का. इट हॅज 3 ब्लेड्स. नो म्हणजे हा सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये कट होतो. तर याच्यामध्ये ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे. FAN फॅन हा ऑप्शन बरोबर असणार आहे. त्यामुळे हा प्रश्न नीट तुम्ही वाचायचे. आलं का लक्षात. पुढे बघा. आय यूज सीझर. सीझर म्हणजे काय कात्री बघा. SCISS सीझर म्हणजे काय कात्री. मी कात्री वापरतो. आय यूज निडल अँड थ्रेड. निडल NEEDLE निडल म्हणजे काय सुई. अँड थ्रेड THRED थ्रेड म्हणजे काय तर दोरा. ओके. आय मेक क्लॉथ फ्रॉम क्लॉथ. क्लॉथ म्हणजे काय तर कापड. मी कापडापासून कपडे बनवतो. हु आहे बघा. आय यूज सीझर. आय यूज निडल अँड थ्रेड. आय मेक क्लॉथ फ्रॉम क्लॉथ. हु आहे मी कात्री वापरतो. मी सुई दोरा वापरतो. मी कापडापासून कपडे तयार करतो. मी कोण. ऑप्शन इज अ पॉटर. सेकंड ऑप्शन अ टेलर. थर्ड ऑप्शन अ कारपेंटर. फोर्थ ऑप्शन अ पेंटर. सो हु आय एम पॉटर नाही कारण की पॉटर हा पॉट्स बनवतो म्हणजे कुंभार. पॉटर म्हणजे कुंभार. टेलर म्हणजे काय कपडे शिवणारा. कारपेंटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुतार काम करणारा. पेंटर म्हणजे रंगकाम करणारा. मग कात्री सुई दोरा कोण वापरतात टेलर वापरतात. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे TAILOR टेलर उत्तर बरोबर येणार आहे. पुढे बघा. आय एम अ बर्ड. आय से क्वॅक. हु आय एम. आय एम अ बर्ड आय से क्वॅक. तुम्हाला माहिती पाहिजे क्वॅक क्वॅक हा साऊंड कोणाचा आहे. डक. ऑप्शन नंबर 1 DUCK डक. ऑप्शन नंबर 2 COCK कॉक म्हणजे कोंबडा. ऑप्शन नंबर 3 FARMAR फार्मर. ऑप्शन नंबर 4 TAILOR टेलर. विथ स्पेलिंग मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये काय येणार आहे सांगा. आय यूज सॉरी आय एम बर्ड आय से क्वॅक. मग कुणाचा क्वॅक क्वॅक कसा असतो डक कॉक पॅरट पिकॉक. करेक्ट. पिकॉकचा तर आवाज क्वॅक क्वॅक नसतो. पॅरॉटचा पण विटू विटू म्हणतो आपण तो पण नसतो. क्लॉकचा आवाज क्लक क्लक असा असतो. क्वॅक क्वॅक हा आवाज डकचा असतो. DUCK डक म्हणजे बदकाचा आवाज असतो. म्हणून याच्यानंतर ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. पुढे बघा. आय यूज प्लग PLOUGH नांगरणे. नांगर हा नांगर कोण वापरत आपल्याला माहिती पाहिजे. आय ग्रो क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजे धान्य. आय ग्रो क्रॉप्स. हु आय मी नांगर चालवतो.
आणि शेती पिकवतो मी कोण? मग नांगर चालवतो शेती पिकवतो कोण आहे मी? तर फर्स्ट ऑप्शन पेंटर, PAINTR पेंटर. सेकंड ऑप्शन पॉटर, POTTER पॉटर. थर्ड ऑप्शन फार्मर, FARMER फार्मर म्हणजे शेतकरी. फोर्थ ऑप्शन PEACOC पिकॉक. त्याच्यामध्ये काय येणार? नांगर कोण वापरतं? फार्मर, बरोबर आहे. FARMER फार्मर हे त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढे बघा, आय एम अ फ्रूट आय कम फ्रॉम कोकण. आय एम अ फ्रूट आय कम फ्रॉम कोकण. कोकणातलं काय प्रसिद्ध आहे सांगा? कोकण. मी फळ आहे, मी कोकणात येतो. कोकोनट, COCONUT. ORANG ऑरेंज, FIG फिग, GRAPS ग्रेप्स. करेक्ट, कोकोनट म्हणजे नारळ. आणि मँगो जरी असता तरी मँगो सुद्धा हा ऑप्शन बरोबर आला असता, म्हणजे मँगो सुद्धा आपल्याला कोकणात मिळतो. आय एम अ फ्लावर, मी फुल आहे. सेकंड बघा, आय ग्रो इन वॉटर, मी वाढतो कुठं? वॉटर मध्ये म्हणजे पाण्यामध्ये. आय एम नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया, हु आहे? मी इंडियाचा नॅशनल फ्लॉवर आहे. आणि मी कोण आहे असं विचारलेलं आहे. मी एक फुल आहे, मी पाण्यात येतो, मी एक राष्ट्रीय फुल आहे, तर मी कोण? ऑप्शन बघा, ROSE रोज, LOTUS लोटस, 3 LILI लिली, 4SUNFLORWER सनफ्लावर. तर काय येणार त्याच्यामध्ये? लोटस येणार, कारण की लोटस म्हणजे कमळ. कमळ हे आपलं राष्ट्रीय फुल आहे. माय बॉडी इज, नेक्स्ट बघा, माय बॉडी इज इन ऑरेंज कलर. माझी बॉडी ही ऑरेंज कलर मध्ये असते. आय कम फ्रॉम नागपूर, मी नागपूर पासून येतो. हु आहे? मी नारंगी रंगाचा आहे, मला नागपूरहून आलो आहे, मी कोण? दिस इज द नेम ऑफ द फ्रूट. स्ट्रॉबेरी, STARWBERRY. सेकंड ऑप्शन APPLE ऍपल. थर्ड ऑप्शन ORANG ऑरेंज. फोर्थ ऑप्शन CHERRY चेरी. मग बघा, माय बॉडी इज रेंज ऑरेंज, आय कम फ्रॉम नागपूर. मग नागपूरची काय प्रसिद्ध आहेत? संत्री. आपल्याला ते एक बडबड गीत सुद्धा आहे, होय की नाही? नागपूरची संत्री. मग याचा ऑप्शन काय येणार? ऑप्शन नंबर 3 ऑरेंज येणार आहे. पुढे बघा, आय यूज सॉ, आय मेक थिंग फ्रॉम वूड, हु आय एम? सॉ म्हणजे काय? SAW सॉ. सॉ म्हणजे करवत. सॉ म्हणजे करवत. करवत कोण वापरतं? आय मेक थिंग्स फ्रॉम वूड, मी लाकडापासून वस्तू तयार करतो. तर मी कोण आहे? कारपेंटर. फर्स्ट ऑप्शन. दुसरा आहे फार्मर. तिसरा आहे टेलर. चौथा आहे पॉटर. आणि सॉरी, चौथा पॉटर आहे. तर काय येणार आहे? कारपेंटर, CARPENTER. कारपेंटर मीन्स सुतार काम करणारा, त्याला आपण कारपेंटर म्हणतो. तो सॉ वापरतो अँड ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. ओके. नेक्स्ट बघा, आय कॅन रन फास्ट, मी जोरात पळतो. बट आय कॅन फ्लाय, मी उडू शकत नाही, मी पळतो. हु आय एम? माय नेम्स बिगिन विथ H. माझ्या शब्दाची सुरुवात, माझ्या नावाच्या शब्दाची सुरुवात H ने होते. मी कोण आहे? तर मी उडू शकत नाही, मी वेगाने धावतो. ऑप्शन नंबर 1 पॅरट, ऑप्शन नंबर 2 बफेलो, ऑप्शन नंबर 3 हॉर्स, ऑप्शन नंबर 4 कॅट. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे? रन फास्ट. पॅरट का रन करतं का? नाही. पॅरट फ्लाय करतं. बफेलो रन करतो पण फास्ट नाही. कॅट सुद्धा रन करतं, पण इथं काय म्हणलेलं आहे? माय नेम्स बिगिन विथ H. माझ्या नावाची सुरुवात ही H ने चालू होते. मी कोण? तर आय एम अ हॉर्स, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? हॉर्सचे उत्तर बरोबर येणार आहे. आलं लक्षात? मग अशा प्रकारे पझल्सवर प्रश्न विचारतात. हे प्रश्न काय आहे? तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारतात, पण त्याचं मराठी ट्रान्सलेट सुद्धा इथं देणार आहेत. त्यामुळे तुम्ही काय घाबरून जायचं नाहीये. त्याचं फक्त टेलर कोण, कारपेंटर कोण, त्याच्यानंतर फार्मर, पॉटर, हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. पॉटर म्हणजे कुंभार काम करणारा, पेंटर म्हणजे रंगकाम करणारा, फार्मर मीन्स शेतकरी, त्याच्यानंतर पॉटर म्हणजे कुंभार काम करणारा, टेलर म्हणजे आपला टेलर शिंपी, त्याच्यानंतर कारपेंटर म्हणजे सुतार काम करणारा, बार्बर म्हणजे केस कापणारा, न्हावी. हे सगळे आपल्याला माहिती पाहिजेत. तर तुम्ही आता काय करायचंय? आज जे घटक इंग्लिशचे तुम्हाला शिकवले, महिना फक्त राहिलेला आहे, व्यवस्थित अभ्यासाला लागा. नंबर्स, वर्ड्स, पझल अँड रायडल्स
हे घटक तुम्ही काय करायचे आहेत, वहीमध्ये प्रश्न लिहून सोडवायचे आहेत. ज्यावेळी वहीमध्ये तुम्ही प्रश्न लिहिता न कळत आपल्याकडे वाचन पण होतं आणि रायटिंग पण होतं. त्यामुळे व्यवस्थित सगळे प्रश्न लिहायचे आहेत कंपल्सरी, सगळी उत्तरं त्याची लिहायची आहेत सगळ्याची, वर्ड्स पझल सगळे प्रश्न आणि सगळे त्याचे ऑप्शन लिहायचे आहेत कंपल्सरी. वहीमध्ये आपल्याला आय मीनरची जी वही घालायला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी प्रश्न आणि ऑप्शन लिहून मग त्याच्या खाली त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. आलं लक्षात? मग तुम्ही काय करायचं, व्यवस्थित त्याची उत्तरं काढायची आहेत. ओके. आज आपण इयत्ता दुसरी इंग्लिशचा क्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नंबर्स वर्ड्स पझल हा घटक मी तुम्हाला शिकवलाय. व्यवस्थित वहीमध्ये प्रश्न, पर्याय आणि मग त्याचं उत्तर लिहून हा घटक तुम्ही प्रॅक्टिस घरी करायचा आहे. आपण आता इथं थांबूया. परीक्षा फक्त 1 महिना राहिलेली आहे, त्याचा तुम्ही व्यवस्थित सराव करायचा आहे. ओके. आता आपण इथंच थांबूया. थँक्यू.